हॉटेल सम्राट ही सर्व लोकांसाठी आपण सेवेसाठी बनवलेले आहे। या हायवे नंबर 53 याच्यावरती जो हॉटेल बनवलेला आहे हॉटेल सम्राट, हा सम्राट असा एक राजा होता, त्याला पदवी मिळालेली आहे। त्यांनी लोकांना रोजगार द्यायचं म्हणून काही लोकांना त्यांनी वीर पोचण्यासाठी रोजगार दिले होते। हॉटेल जो सम्राट होता, ज्याला अशोक सम्राट म्हणतात, अशोक सम्राट म्हणतात म्हणून मी एक विचार केला मनात, माझं स्वप्न होतं का की शेवटी मी सुद्धा हॉटेलमध्ये काम केलेलं आहे, म्हणून मला रोजगार काय आहे हो कळतं मला। म्हणून सर्वांना माझ्या जे इथे जे रोजगार कमावला येतील, माझे गावातले परिसरातले काही लोकांना खूप कामे रोजगार देईल, परंतु माझ्या हॉटेलमध्ये भुका म्हणजे कोणीही जाणार नाही असं मी सोय करून ठेवलेली आहे। एक सेवासाठी मी जास्त म्हणजे या हॉटेलमध्ये क्वालिटी भेटेल, म्हणजे क्वांटिटी आणि क्वालिटी बिलकुल याच्यामध्ये तेलामध्ये मिसळ नाही। की पनीरचा भाव काय झाला आपल्याला माहिती आहे, साखरचा भाव काय झाला आपल्याला सर्वांना माहिती आहे, तरी पण मी या हॉटेलला एवढी क्वालिटी देण्यासाठी ही हॉटेल आपण उघडले लोकांची सेवासाठी। आणि या हायवेवरती जाणाऱ्या लोकांना इथून तर सुरत पर्यंत लोक म्हणतात असे हॉटेल नाही आहे, असंच व्हायला पाहिजे, असंच आमच्यावरती सम्राट हॉटेलवरती प्रेम करा, आम्ही नक्कीच आपल्याला खरं उतरून दाखवू आणि क्वालिटी नक्कीच देऊ। इथे आज आमच्या दादा आमच्या हॉटेलला भेट दिली, उद्घाटन केलं, शुभ हस्ते। आज आमच्या दादाचं मी खूप कौतुक करतो का की आमच्या दादा जेव्हा मी बोलतात त्यांच्या जिभेवरती सर्वशक्ती असते, चुकत नाही। लोक म्हणतात हे शिकले नाही, पण शिकलेल्या माणसाला बाजूला ठेवून देणार आमच्या दादा त्यातलं आहे। आमच्या गावाची सभागृह हळूहळू टाकलंय, आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे। आपल्या समाज बांधवांसाठी त्यांनी प्रश्न मांडताना तसंच यासाठी मी खूप भाग्यवान आहे की आमच्या दादाच्या संगीताताईच्या हाताने रमेशबाईच्या हाताने उद्घाटन झालं। मी खूप भाग्यवान आहे आपल्या या हॉटेलचा, इथे मला एवढा मोठा शोभा दाखवला, आपण एवढी गर्दीने दाखवली, त्यासाठी आपण माझा प्रेमाचा आमंत्रण होतं ते आपण स्वीकारून आपण इथपर्यंत आला, मला खूप खूप आनंद झाला। खूप खूप धन्यवाद। धन्यवाद।